जय महाराष्ट्र मित्रांनो. तर आज सकाळ सकाळी आपण निघालो भाई टेकडीवरती. एक नंबर वातावरण झाले भाई सकाळ सकाळी. असलं सॉर्टेड एकदम धुकं बिकं पडलंय साईडला. थंड हवा बिवा सुटली भाई. सकाळ सकाळचं ऊन खायला असलं बरं वाटतं ना भाई. आता इथनं वरती जाऊन बाकीचं कंटिन्यू करतो. टेकडीवर भाई सलग तिसरा दिवस आहे माझा आज जायचा. पण तिन्ही दिवस भाई क्लायमेट जबरदस्त होतं, एक नंबर. काल तर भाई असं एकदम धुकं पडल्यासारखं वातावरण होतं. एक नंबर वाटलं काल भाई. सकाळी उठून एकदा टेकडीवर जाऊन आला ना भाई, अख्खा दिवस असला फ्रेश जातो. मी आता इथून ज्या टेकडीवरती चाललोय ना भाई, ते टेकडीचं अंतर जास्त नसेल, 3-4 किलोमीटर, 3 किलोमीटर असेल जास्तीत जास्त. पण भाई चढाई आहे थोडी व्यवस्थित तिथे जायला. आताशी पुढे माझी चढाई सुरू झाली आहे भाई. आता इथून इथे काय ग्राउंडवरती पोरं क्रिकेट खेळत असतील. आपण ज्या टेकडीवरती चाललं ना भाई, त्याचा व्ह्यू दाखवतो तुम्हाला मी. आपल्याला जायचंय इथं या वरच्या टेकडीवरती. मग ह्याचं अंतर बरंच आहे आणि मी इकडनं मागून आलोय. हिला पोरं तर नाही की भाई ते क्रिकेट खेळायला. उगाच मला वाटलं भाई पोरं असतील आता क्रिकेट खेळायला. सॉर्टेड भाई आज ग्राउंड पण रिकामं होतं. आता आपण आपल्या रस्त्याने चाललो टेकडीकडे. येऊ टेकडीवर तर तसा मी एकटाच जातो भाई. आमच्या इथं कात्रजच्या एरियाचा जवळ आहे ना भाई. 2-3 दिवस झालं जरा बिबट्या सांगतो भाई. तेव्हापासून जरा भीतीच वाटते. पण काय आता टेकडीवर जायचं आपण एवढं मनात घेतलंयच. 2-3 दिवस झालं त्याच्यामुळे जातोय मी टेकडीवर. पण कुठंतरी भीती वाटते बाबा आतमध्ये भाई. दिसला बिबट्या तर करायचं काय भाई. एक काठी आहे माझ्याकडे फक्त, ती आणायला गेलो भाई. ती तुटली बिबट्याने आणला मला भाई. केवढ्याला पाडायचं भाई. चल बघू, अजून लढ आहे मी आपल्याकडं. काय बिबट्या येत नसतं आपल्यापाशी भाई. आपणच वाघ आहे भाई. लहानपणीपासून या टेकडीवरती येतोय पण नाही का असं कधी असं भीती नाही वाटली भाई. इकडं आम्ही करवंद सोडायला यायचो. मागं तळ आहे तिकडं पलीकडं, तिकडं जायचो. तिकडं वरती पण फिरायचो भाई. त्या टेकडीपर्यंत गेलो की असं वाटायचं लांब आलोय बाबा आज. घरचे पण सोडायचे नाहीत, त्यांना पण भीती वाटायची. कारण झाडं जंगल जास्त होतं जरा, त्यामुळे त्यांना भीती वाटायची. पण आता नाही का, आता सगळं आहे पण आपल्याकडे भाई टाईमच नाही एवढा की कॉलेज वगैरे डेली लाईफमध्ये एवढा बिझी असतो. रोज आपण फिरू पण नाही शकत एवढं. तरी विकेंडला ट्रेक होतात माझे, त्याच्यामुळे तरी मला सॉर्ट वाटतं. एवढं काय वाटत नाही. पण ह्या टेकडीवर आलं ना भाई एक नंबर वाटतं. कारण लहानपणीच्या जास्त तर मेमरीज आम्ही इकडंच घालवलं ह्या एरियात. हे आपल्या फ्रेममध्ये मागं बघा, एक दादा तिथं भाई योगा करतोय एकदम चिल. म्हणजे तुम्ही एक अंदाज लावू शकता भाई. तुम्हाला त्याचे पाय दिसत असतील, मी व्हिडिओत पुढं दाखवतो भाई. तो एवढा सॉर्टेड, म्हणजे तो असं योगा करू शकतो. म्हणजे काय वातावरण असेल इथं आत्ता भाई. थंड हवा, उन्हाच्या किरणा पडतायत चांगल्या सूर्याच्या. तर मस्त एकदम थंड वातावरण आहे भाई. लोक सकाळी एक्सरसाइजला येतात रे. एक नंबर भाई. तुम्हाला जर मला जॉईन व्हायचं असेल तर भाई मला DM करा भाई. एक नंबर सॉर्ट करू आपण सगळं. या लोकांमुळे ना भाई मग असं डोकं हालतं ना भाई. एवढी चांगली आमची टेकडी होती भाई. इकडं सगळेजण यायचे भाई. मग आधी कोणी येत नसेल पण गुरं वगैरे होती तर भाई. इथं सगळा कचरा आणून टाकलाय भाई. अख्खा पूर्ण एरिया सगळा कचऱ्याने भरून टाकलाय. अख्खा पूर्ण पुणे सिटीच्या जवळपास तर मग कुणाकडून कलेक्ट करत असतील इथं आणून डंप करतात भाई. मग पर्यावरणाला काहीतरी आहेच ना याच्यामुळे. यांनी काहीतरी मॅनेजमेंट केलं पाहिजे याच्यासाठी बाबा. ह्या कचरा दुसरीकडे नेऊन टाकला पाहिजे किंवा थोडी अशी जागा बघितली पाहिजे जिथं असं खड्डा वगैरे करून जरी त्याच्यात टाकलं आणि मग डिस्पोज केला तरी चालतंय ना. एवढं लांब आणून टाकलं तरी मग तुम्ही कुठला तरी कचरा कुठंतरी आणून टाकतायच, हाच हिशोब होतो याचा. डिस्पोज थोडी न होणार आहे तो. प्लॅस्टिक काय तुम्ही काहीतरी केलं पाहिजे भाई मॅनेजमेंटसाठी. तर भाई आता मी जवळपास टेकडीच्या जवळ पोहोचलोय. मग आता थोडंसं राहिलंय तरी अजून एक 20 मिनिटं लागतील मला अजून वरती जायला भाई. 20 मिनिटाचं अंतर कव्हर केलं ना भाई आपण डायरेक्ट टेकडीच्या टॉपला भाई. काय भाई तिथं तर गुरांनी फुल अख्खा एरियाच कव्हर केलाय भाई.
15-20 मिनिटाची चढाई करून आत्ताशी कुठे टेकडीच्या जवळ आलोय. अभी बस 10 मिनट में अभी टेकड़ी के ऊपर रहेंगे. फिर उधर से दिखा था मैं तुमको कितना अच्छा व्यू आता उधर से. आता 1 मिनिटात तुम्हाला वरचा व्ह्यू दाखवतो मी. हा टेकडीचा फर्स्ट पॅच भाई. फायनली भाई टेकडीच्या जवळ पोहोचलोय. आता 1 मिनिटात टेकडीच्या वरती संपला विषय. टेकडीवर आलो पहिल्यांदाच बघा भाई. हे लोक काय कामाचे नाहीत. हे असं येतात कचरा करून जातात. त्यापेक्षा तुम्ही येतच जाऊ नका ना. तुमच्याच्यानी होतच नाही तर कशाला येता. आणलेला कचरा जर परत नेता येत नसेल तर येऊच नका तुम्ही. त्याच लोकांमुळे भाई टेकडीवर यायचं बंद होईल एक दिवस. आई समोर बघा हत्ती डोंगर आणि त्याच्या मागून इथून K2S चा ट्रेक चालू होतो. आता धुकं आहे त्याच्यामुळे इकडनं आपल्याला सिंहगड पण नाही दिसत आणि इकडं नांदेड सिटी पण दिसते आणि खडकवासला डॅमचं पाणी पण दिसते या साईडला.